श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्यासाठी मोदींची कल्याणमध्ये जाहीर सभा होतीये। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज वर्टेक्स मैदानामध्ये मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। कल्याणमध्ये महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। 24 ला एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित या दोन्ही लोकसभांमध्ये होईल असा मला विश्वास आहे। ते रस्त्यावर का उतरले हा प्रश्न विचारायला पाहिजे। तुमचे सगळे जिंकतात ते घरी बसा, बरोबर की नाही? पवार साहेबांना ह्या परिस्थितीत सुद्धा कल्याणला यावं लागतंय। 2500ची सभा पवार साहेब करायला लागलेत। आपण बघितलं असेल मॅक्सी ग्राउंडमध्ये। मला व्हिडिओ आला, मला माहित नाही, मी काही गेलो नाही, पण मी व्हिडिओ बघितला, सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही येता आणि मोदीजींनी यायचं। मोदी हे असं नाव आहे की मोदीजींच्या येण्यामुळेच एखादी लोकसभा आपण जिंकत असू तर त्या लोकसभेमध्ये 10-20% मतं अशीच वाढतात आणि तो जो विजय आहे तो विजय निश्चितपणाने मोठा महाविजय होतो। आणि मोदीजींना रस्त्यावर उतरायची गरजच नाही। मोदी घराघरात पोचलेले आहेत, मोदी मनामनात पोचलेले आहेत। त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणं बरोबर नाही। माझा मुद्दा असा आहे की ज्यांना कोणाला असं वाटते, ज्यांनी कोणी असं भाषण केलेलं आहे किंवा वक्तव्य केलेलं आहे त्याने आधी घरी बसून त्यांचे उमेदवार निवडून आणावे। बघा, मोदीजींनी 2014ला 400 सभा केल्या होत्या, मोदीजींनी 2019लाही तेवढ्याच सभा केल्या आणि 2024लाही मोदीजी तेवढ्याच सभा करतात। हे काय आता उतरलेत का? मोदीजी 14 पासूनच जनतेमध्ये जाऊन लोकांना आवाहन करत असतात। का करतात? यांचा कोणाचा परिवार एवढा मोठा आहे का? मोदी परिवार 140 करोड देशातल्या जनतेला आपला परिवार म्हणून मोदी संबोधतात। तर परिवाराशी संवाद साधणं याच्यात चुकीचं काय? आणि एक एनडीएची भूमिका घेऊन एनडीएचा नेताच लोकांसमोर जाणार की दुसरं कोणी जाणार? मला ही गोष्ट माहित नाही। असं आहे। भिवंडीमधील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांची प्रतिक्रिया, विविध मुद्द्यांवरती त्यांनी सविस्तर भाष्य केलेलं आहे। कल्याणमध्ये आज नरेंद्र मोदी यांची सभा होते आणि त्याचा आढावा ते घेत आहेत। कल्याणमध्ये आज श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्यासाठी नरेंद्र मोदी सभा घेत आहेत।